संघांना दाखवावं लागेल। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार झालेत। 1000 प्रेक्षक लाईव्ह स्वरूपामध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। 6 चेंडू 10 धावा विजयासाठी आवश्यक। भूमी स्ट्रायकर्स असनवडा क्रिकेट टीमला शेट्ये ग्रुप कोरगाव क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये ही लढाई आहे। कोण जिंकणार हा सामना? प्रेक्षक आतुर झालेत। प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षकांची अलोट गर्दी होते। 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। 6 चेंडू 10 धावा हे समीकरण आहे। सहा चेंडू 10 धावा विजयासाठी बनवायचे आहेत। भूमी स्ट्रायकर्स असनवडा क्रिकेट टीमला शेट्ये ग्रुप कोरगाव क्रिकेट टीमच्या विरोधात शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती प्रीतेश तयार। या सामन्याचा विजेता कोण हे सांगणारं, हे ठरवणारं षटक प्रीतेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय टीमच्या नायकाने। स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार। प्रीतम, प्रीतेश टू प्रीतम। यावेळेला सुंदर फटका, बॅटवरती घेतलाय बॉल। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कव्हर्सला फेकी केली आहे। एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते। एकेरी धावांनी संतुष्ट असेल शेट्ये ग्रुप कोरगाव क्रिकेट टीम, कारण त्यांना मोठा फटका थांबवायचा आहे। 5 चेंडू 9 धावांची गरज आहे। पाच चेंडू आणि 9 धावा हे समीकरण आहे विजयासाठी। भूमी स्ट्रायकर्स असनवडा क्रिकेट टीमच्या समोर शेट्ये ग्रुप कोरगाव क्रिकेट टीम तगडं आव्हान उभं केलंय। वाईड बॉलची घोषणा पंचांनी केली आहे। पंच आमच्याकडे वळलेत आणि कळवलंय की हा आहे वाईड बॉल। नाईक सर, या परिस्थितीमधला हा वाईड नाही, तर या परिस्थितीमधला हा सगळ्यात वाईड बॉल आहे। 1 धाव आणि 1 चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागणार गोलंदाजाला। टीमची धावसंख्या 1 ने वाढते। 54 धावा। रिव्हर्सचा प्रयत्न, फटका फसलाय। रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद, नाही लागली तर बर्बाद। यावेळेला प्रीतमचा खेळ संपलाय। रिव्हर्स स्वीपचा फटका त्याच्या अंगलटी आलाय आणि आपली किमती विकेट ऐन मोक्याच्या क्षणी त्याने बहाल केली आहे। संघ अडचणीमध्ये आलाय। भूमी स्ट्रायकर्स असनवडा येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत। 8 4 चेंडू 8 धावांची गरज आहे। शेट्ये ग्रुप कोरगाव क्रिकेट टीम पासून 2 षटकामध्ये सामना बराचसा दूर गेला, मात्र तिसऱ्या षटकापासून पुन्हा एकदा सामना खेचून आणला शेट्ये ग्रुप कोरगाव क्रिकेट टीमने। भूमी स्ट्रायकर्स असनवडा क्रिकेट टीम सुरुवातीला 2 षटकामध्ये अगदी विजयाच्या समीप जात होती, मात्र त्यानंतर पुनाजी आणि मनोज हे 2 खेळाडू आउट झाले आणि त्यानंतर सामना फिरला। भूमी स्ट्रायकर्स असनवडा क्रिकेट टीम अजूनही दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान संधी आहे। आग दोनों तरफ बराबर लगी हुई है। 4 चेंडू 8 ची गरज आहे। टीमचा नायक नामदेव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। या परिस्थितीमध्ये संघाचा नायक मैदानामध्ये असणं खूप गरजेचं आहे। स्ट्रायकिंग एंडला नामदेव तयार। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रीतेश तयार। 4 चेंडू 8 धावा हे समीकरण। और पिच बॉल हवेत खेळलेत। हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू बाउंड्री लाइनच्या बाहेर। पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है। समीकरण बदल रहे, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। 100 सोनार की और 1 लोहार की। काय फटका खेळलेत। दबावाची परिस्थिती मैदानामध्ये आल्या आल्या टीमची गरज ओळखली। ना देखी सूरत ना देखी मूरत, बल्लेबाज ने देखी सिर्फ अपने टीम की जरूरत। विजयासाठी फक्त 2 धावा आवश्यक। 3 चेंडू आणि 2 धावा। 3 चेंडू 2 धावा विजयासाठी गरजेच्या भूमी स्ट्रायकर्स असनवडा क्रिकेट टीमला
गोलंदाज तयार. सामना संपलेला नाहीये, इथूनही सामना बदलू शकतो. ओ हो, क्या बात है, जबरदस्त बॉल डिलिव्हर्ड केलाय. प्रेक्षक हो, जर तुम्हाला हा चेंडू आवडला असेल तर टाळ्या वाजवायला अजिबात कंजूसी करू नका. सामना कोणीही जिंकू देत. खऱ्या अर्थाने आज डिझेल बॉईज अंजुनाच्या या स्पर्धेतील दुसऱ्या रात्रीत क्रिकेट आणि क्रिकेट जिंकणार आहे. 2 चेंडू 2ची गरज आहे. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर आहे. दोन्ही बाजूने लढाई जारी आहे. कोण होणार कोणावर भारी याची जय्यत तयारी चालू आहे. 2 चेंडू 2ची गरज आहे. टप्प्याचा बॉल हलकेच तटवलाय. दरम्यानच्या कालावधीत पहिली धाव मोठ्या प्रमाणात बनवली आहे, दुसरीसाठी सरसावलेत. एकच धाव, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल, 1ची आवश्यकता. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांच्यासाठी हा शेवटचा चेंडू नाहीये. त्यांनी आपले डोळे बंद करून घ्या. शेवटचा बॉल, 1ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रीतेश तयार. स्ट्राइकिंग एंडला बॅटर तयार प्रीतम. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. सामना कोण जिंकेल सांगणं उघड झालंय. प्रेक्षक चर्चा करतायत, कदाचित हा सामना टाय होईल की काय, नेमकं काय होईल या मॅच मध्ये. शेवटचा बॉल, हृदयाचे ठोके वाढवणारी लढत. प्रेशर वाढलंय, दबाव दोन्ही बाजूला आहे. कोण जिंकेल ही लढत. आता मात्र गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये हा सामना राहिलाय. ज्याचा खेळ सरस होईल त्याचा संघ हा सामना जिंकणार आहे. दोन्ही बाजूने प्रयत्न चालू आहेत. शेवटचा बॉल, ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी डोळे बंद करून घ्या. हा बॉल तुमच्यासाठी अजिबात नाहीये. शेवटचा बॉल, 1ची गरज. कोण जिंकणार, भूमी स्ट्रायकर्स असनोडा की शेट्टी ग्रुप कोरगाव. टप्प्याचा बॉल, चेंडू हवेत. ओ क्या बात है, या कॅचची रील आज नक्की गाजेल. संपूर्ण गोवा राज्यामध्ये काय कॅच घेतली आहे अशोकजी नाईक सर. ही कॅच नाही तर ही मॅच हातामध्ये घेतली आहे. यष्टीरक्षकाचं नाव आहे तन्मय. एकदा तन्मय साठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत. क्या बात है, जबरदस्त लढाई है. डिझेल बॉईज अंजुना आयोजित भव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट मधील दुसऱ्या रात्रीतला तिसरा सामना टाय झालाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत श्याम कलंगुटकर, अशोकजी नाईक सर. श्याम, डे नाईट क्रिकेट टूर्नामेंट डिझेल बॉईज अंजुना आयोजित आणि आयोजकांची इच्छा असते की स्पर्धेतला एक तरी सामना टाय व्हावा. समोर टाय सामना झालाय, काय सांगाल. Didn't expected the game will prolong this much. Wanted it to be a super over, got a super over. At the time when Namdev Banavlikar hit one down the ground for a maximum, thought the ball was in their court. The game was in their pocket, but no. Cricket has the beauty to take you to different highs, different thrills. And certainly with that kind of effort from Tanmay Shetty, got the catch and tied the game. And also credit has to be given to the bowler, the way how he bowled. Now all the pressure shifted back on Asnora as Koregaon will be feeling lot more easier as they got escape from